नेर तालुक्यात सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने भारतीय जनता पक्षाच्या वतीने वीज वितरण कंपनीचे उपअभियंता यांना निवेदन देण्यासाठी गेले असता शनिवारला सुट्टी असल्यामुळे कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता। परंतु कार्यालयातील सर्वच पंखे लाईट सुरूच होते। कार्यालयात उपअभियंता नसल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या खुर्चीला निवेदन चिटकून दिले। या निवेदनात असे म्हटले आहे की महावितरणाच्या या कार्यप्रणालीमुळे जनता त्रस्त झाली आहे। अनेक शेतकऱ्यांनी शेतात भाजीपाल्याची लागवड केली आहे। शेतात सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, परंतु दिवसातून 2-3 तासात वीज पुरवठा होत असल्यामुळे भाजीपाला वाढत आहे। 1 महिना पाऊस उशिरा आल्याने पेरणी उशिरा करण्यात आली। पेरणीनंतर जुलैमध्ये ढगफुटी झाल्याने हजारो हेक्टरवरील पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली। कुठे कुठे तर जमीन खरडून गेली तर कुठे वाहून गेली। तरीही शेतकरी नव्या उमेदीने कामाला लागले। डवरणी, निंदन, खते देऊन झाली। मात्र आता पाऊस गायब झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे। पावसाच्या विलंबनावर उपाय म्हणून काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सिंचनाची व्यवस्था केली। सिंचनाद्वारे पाणी देऊन पिके जगवलीत। मात्र आता महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे वीज पुरवठा सतत खंडित राहत असल्याने सिंचनही करणे कठीण झाल्याने शेतातील उभे पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाढत आहे। महावितरण कंपनीने सुरक्षित वीज पुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिला। निवेदन देतेवेळी भाजपाचे नेर तालुका अध्यक्ष अनिल राठोड, पंजाब शिरभाते, बंडू श्रीराव, संतोष देशमुख, गौरव राऊत, प्रीतम गावंडे, आशिष खोडे, केतन गुल्हाने, सोनाली गुल्हाने, मीनाक्षी नगारे, रवी राठोड, संतोष अंबुलकर, दिनेश पांगारकर, ज्ञानेश्वर भाकरे व अन्य शेतकरी उपस्थित होते। नेर तालुक्याच्या वतीने आज आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या, शहरी भागातल्या सर्व नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरता इथे निवेदन देण्याकरता आम्ही आलेलो आहोत। पण येथे कोणतेही कर्मचारी, अधिकारी ऑफिसवर नाही आहे। वरिष्ठांना फोन केला आम्ही तर ते सांगतात सुट्टी आहे। सुट्टी असो पण इमर्जन्सीमध्ये इथे एखादा अधिकारी उपस्थित असावा, पण ते पण नाही आहे। आतमधील सर्व लाईट, फॅन सर्व चालू आहेत। सर्वसामान्य जनतेला हे सांगतात लाईन वाचवा आणि स्वतः मात्र त्याचा दुरुपयोग करतात। शेतीच्या भरपूर समस्या आहे। लोकांना हे दिवसभर शासन म्हणतो की दिवसभर तुम्ही लाईन द्या। शेतकरी आपले सर्व कामधंदे सोडून त्या मोटरीजवळ बसून राहतो, दिवसभर आपले कामधंदे सोडतो आणि दिवसभर लाईनची वाट पाहतो। अधिकाऱ्यांना फोन करतो पण यांचं काही नाही। हे सर्व शासन, हे MSCBचं जे प्रशासन आहे हे सर्व सुस्त झालेलं आहे। तसेच इतर ठिकाणी समजा शहरी असो, ग्रामीण भागातले असो, तर 10 मिनिटांनी लाईन जाते, अशी 1 तास सुद्धा सरळ लाईन राहत नाही। या सर्वांचा असा षडयंत्र दिसतो की यांनी फक्त म्हणजे सरकारला बदनाम करायचं आणि कोणाचं तरी षडयंत्र असल्यासारखं आम्हाला वाटतं। त्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो असता कोणी नाही आहे। आता यापुढे आम्ही आता निवेदन तर दिलं, पण हे जर जागेवर नाही आले तर यांना चांगला धडा शिकून महाआंदोलन करू, उद्रेक आंदोलन करू आणि सर्वसामान्य जनतेला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या इकडून न्याय देऊ। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।